नमस्कार, स्वाद आणि संस्कृती या आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आजचा डबा आहे पौष्टिक, रंगबेरंगी आणि चविष्ट। आजच्या डब्यात आहे प्रोटीनने भरपूर अशी वाघ घेवड्याची भाजी म्हणजेच राजमा, त्यासोबत मऊ पौष्टिक मल्टीग्रेन चपाती, झटपट तयार होणारी इन्स्टंट इडली, तूप आणि वरून स्वादिष्ट पुडी मसाला। डब्याला आणखीन पौष्टिकता आणण्यासाठी कोशिंबीर आहे। शाळेसाठी, ऑफिससाठी आणि घरच्यांसाठी उत्तम पर्याय। आणि तुम्हाला रोज नवीन आणि हेल्दी डबा आयडिया हव्या असतील तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा आणि स्वाद आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग बघूया। मल्टीग्रेन चपातीसाठी आपण 4 प्रकारचे पीठ घेतलेलं आहे। 2 वाटी गहू, अर्धी वाटी ज्वारी, नाचणी, बेसन असे प्रत्येकी अर्धी वाटी घेतलेली आहे। तुम्ही आणखी बाजरी वगैरे घेऊ शकता। त्याच्यामध्ये आपण घरी बनवलेला पराठा मसाला टाकलेला आहे, तूप टाकलेला आहे, दही टाकले 3 चमचे आणि गरम पाण्यामध्ये पीठ भिजवलेलं आहे। आता आपण भाजी करूया। हा आहे वाघा घेवडा, त्याची फोडणी करूया। कुकरमध्ये केलेली आहे, मी पटकन शिजतो। लसूण आणि कांद्याची टोमॅटो चांगला परतवून झाला की आपण घेवडा टाकणार आहोत आणि त्याच्यामध्ये हळद, गरम मसाला, तिखट, मीठ घालून चांगलं परतवून घेणार आहोत। थोडंसं आपण कांदा खोबऱ्याचं वाटणही टाकणार आहोत। त्याच्याने ग्रेव्ही थोडी थिक होते, म्हणजे आपला घट्टपणा चांगल्या भाजीला येतो। आणि पाणी टाकून 3 शिट्ट्या करणार आहोत। भाजी शिजते तोपर्यंत आपण इन्स्टंट इडलीसाठी आपण बॅटर तयार करून घेणार आहोत। हा मार्केटमध्ये भेटतो ना रवा, इडली रवा म्हणून भेटतो, तो घेतलेला आहे। त्याने झटपट 10 मिनिटात इडल्या होतात, त्याच्यासाठी तो रवा घेतलेला आहे। रवा म्हणजे तांदूळ आहे। 1 वाटी रवा घेतलेला आहे, तर त्याच्या अर्धी वाटी आपण दही घेतलेला आहे। त्याच्यात 2 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। चांगलं फेटून घ्यायचं आहे आणि ते बॅटर 10 मिनिटं आपल्याला भिजवून ठेवायचं आहे। बघा, आम्ही अजून 1 वाटी घेतलेली आहे। असे 2 वाटी पाणी लागतं। आपण भिजवून घेऊया। त्याच्यानंतर 10 मिनिटांनी आपण हे बॅटर उघडून बघितलंय। बघा, पाणी सगळं सुकलेलं आहे। त्याच्यामध्ये अजून 1 वाटी पाणी, मीठ टाकून चांगलं 5 मिनिटं आपल्याला हलवायचंय, पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। 1 इनो पुडी घ्यायची आहे, ती टाकायची आहे त्याच्यामध्ये। बॅटर चांगलं हलवून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये 1 इनो टाकायचा आहे, म्हणजे आपल्या इडल्या फ्लफी होतात एकदम। कारण की ते नाही आंबवलेलं आहे ना भिजत टाकलेलं आहे, इन्स्टंट आहे, त्याच्यामुळे मी इनो वापरलेला आहे इथे। तुम्ही खायचा सोडाही वापरू शकता, पण शक्यतो इनो चांगला। त्याच्यामध्ये आपण बॅटर टाकून घेणार आहोत। इडल्या आपण आता 10 मिनिटं वाफवून घेणार आहोत। बघा कशा मस्त मऊ मऊ इडल्या झालेल्या आहेत। 10 मिनिटं त्याला वाफवलेला आहे। त्याच्यावरून मी घरी बनवलेला तो मसाला, पुडी मसाला असतो ना, त्याच्याने मग चटणी बनवायची गरज नाही। तूप टाकलं आणि चटणी वरून टाकली की मग खायला मस्त लागतं, कारण ह्या खूप मऊ असतात। दुपारपर्यंत मऊ राहतील अशा आपल्या मऊ लुसलुशीत इडल्या तयार आहेत। आता आपण चपाती करूया। मल्टीग्रेन चपाती जे आपण पीठ भिजवलं होतं त्याला अर्धा तास आपण पीठ भिजवणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण मऊ होण्यासाठी दही टाकलेलं आहे, गरम पाण्यात पीठ मळलेलं आहे। त्याच्यामुळे आपण नॉर्मल चपाती करतो ना तसंच ते पीठ तयार होतं। त्याच्यामध्ये आपण एक लाटी करून घेणार आहोत। त्याच्यामध्ये तूप टाकून, पीठ टाकून पराठ्यासारखं, जसं पराठ्याला फोल्ड करतो ना तसं फोल्ड करून ते चपाती लाटून घेणार आहोत। छानशी पातळ चपाती करून घ्यायची आहे। छान होते ती चपाती, मऊ अशी पातळशी चौकोनी चपाती लाटून घ्यायची आहे पराठ्यासारखी।
मस्त अशी चपाती लाटून आपण दोन्ही साईडने खरपूस भाजून घेणार आहोत। ही चपाती दुपारपर्यंत आरामशीर मऊ राहते, पोरंही छान आवडीने खातील। पौष्टिक अशी मल्टीग्रेन चपाती आपली तयार आहे। चपाती तर झालेली आहे, आता आपण कोशिंबीर करूया। कोशिंबीर करण्यासाठी मी इथे काकडी, गाजर, मक्याचे दाणे 10 मिनिटं उकडवून घेतलेले आहेत, टोमॅटो, कोथिंबीर आणि आपण कॉर्न घेतलेले आहे, मक्का घेतलेला आहे, त्याच्यामध्ये चाट मसाला, मीठ आणि लिंबू पिळलेलं आहे अर्ध, ते आपण मिक्स करणार आहोत आणि तयार आहे आपली कोशिंबीर। जर तुम्हाला आजचा डबा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मैत्रिणींसोबत शेअर करा आणि अशाच रोजच्या नवीन डबा रेसिपीसाठी स्वाद आणि संस्कृती चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा शाळेचा डबा सिरीजच्या पुढच्या भागात। तोपर्यंत तुम्ही सांगा की तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि भेटूया पुढच्या भागात। खा पौष्टिक आणि रहा निरोगी। धन्यवाद।